त्यानंतर बघूयात पुढची बातमी। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा दावा कायम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरूच आहे। दिल्लीतील बैठकी देखील तोडगा निघालेलाच नाहीये। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जातीये हे बघावं लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे। या जागेवरून शिवसेना देखील आग्रही असल्याचं कळतंय। भाजप शिवसेनेत जागेवरून रस्सीखेच सुरू आहे। दिल्लीत देखील या जागेसंदर्भातला तोडगा निघालेला नाहीये। तर धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। भाजपकडून 4 जणांची नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांची नावं हायकमांडकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। 2-3 दिवसात हायकमांड अंतिम नावं जाहीर करण्याचीही शक्यता वर्तवली जाते। धाराशिव, बीड आणि लातूर या तीनही परिषदेसाठी, या तीनही जागांसाठी भाजपकडून 4 नावं दिल्ली दरबारी पाठवण्यात आली आहेत आणि आता 2-3 दिवसातच या नावांवरती शिक्कामोर्तब होणार आहे।